नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपलं व्हीजे ग्राफिक डिझाईन या यूट्यूब चॅनेलवरती. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत यशवंतरावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त पोस्टर डिझाईन इंस्टाग्राम पोस्टच्या साईजमध्ये, ते पण एकदम सोप्या पद्धतीने क्रिएटिव्ह कसा बनवायचा. तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम काय केलेलं आहे, आपलं जे सॉफ्टवेअर आहे फोटोशॉप ते आपण ओपन करून घेतले आहे आणि ओपन केल्याच्या नंतरनं जी इंस्टाग्राम पोस्टसाठी जी साईज असते ती साईज आपण या ठिकाणी घेतलेली आहे. तर ती साईज 4x5 इंच अशी असते. तर या ठिकाणी बघू शकता, इमेजवरती क्लिक करून इमेज साईजमध्ये गेल्याच्या नंतरनं आपण जे डिझाईन बनवतोय त्याची साईज या ठिकाणी आपल्याला दिसते. तर त्याची विड्थ बघू शकता 5 इंच आणि विड्थ 4 इंच आणि हाईट 5 इंच घेतलेले आहे आणि रेझोल्युशन 500 ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण याची साईज घेतलेली आहे. तर त्यानंतरनं काय केले आहे, आपली एक लेयर या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर आपण एक बॅकग्राऊंड ॲड केलेलं आहे. तर गुगलहून आपण हे येलो लाईट कलरचं बॅकग्राऊंड ॲड केलेलं आहे. डाउनलोड करून या ठिकाणी ॲड केलेलं आहे आणि त्याच्यानंतरनं बॅकग्राऊंडवरतीच आपण एक विधान भवनाची एक इमेज ॲड केलेली आहे आणि त्याला ब्रश वगैरे दिलेला आहे. तर बघू शकता तुम्ही बॅकग्राऊंडवरती ते ॲड केलेले आहे. आणि ते झाल्याच्या नंतरनं आपण एक ताज हॉटेलची एक या ठिकाणी बघू शकता एक इमेज ॲड करून बॅकग्राऊंडमध्ये ॲड केलेली आहे. ते पण एकदम व्यवस्थित सेट केलेले आहे. एवढं बॅकग्राऊंड झाल्याच्या नंतरनं बॅकग्राऊंडला आपण थोडा नॉईस ॲड केलेला आहे. तर नॉईस ॲड करण्यासाठी एक लेयर घेतली आहे आणि त्याच्यावरती आपण नॉईस ॲड केला आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी थोडं नॉर्मल ग्रंज टाईप झालेलं आहे. मी ही लेयर हाईड करून दाखवतो तुम्हाला. हे नॉर्मल बॅकग्राऊंड होतं आपलं. नॉर्मल बॅकग्राऊंडला आपण थोडा नॉईस वगैरे लावून थोडा ग्रंज टाईप केलेला आहे. तुम्ही बघू शकताय. एवढं हे बॅकग्राऊंड झाल्याच्या नंतर आपण काय केलेलं आहे, आपलं जे महाराष्ट्राचा जो मॅपचा आहे PNG तो आपण या ठिकाणी ॲड केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, मी या ठिकाणी लेयर ओपन करत आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही महाराष्ट्र राज्याचा जो मॅप आहे तो या ठिकाणी आपण ॲड केलेला आहे आणि त्याची ऑपेसिटी आपण ऑपेस ओव्हरलीवर केलेला आहे. तो बघू शकता नॉर्मली असा दिसत आहे. तो त्याचे आपण ओव्हरली करून घेऊया. तर अशा प्रकारे तो बॅकग्राऊंडमध्ये ॲड झालेला आहे मित्रांनो. हे झालं मित्रांनो आपलं बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड झाल्याच्या नंतरनं आपण जे आपला मेन मॉडेल आहे म्हणा, तो आपण ॲड केला आहे तो PNG. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ॲड केलेला आहे आपण यशवंतरावजी चव्हाण यांचा एक इमेज आपण ॲड केलेला आहे. इमेज ॲड केल्याच्या नंतर त्याला आपण कलर लुकअप लावलेला आहे. तर ती पण लेयर मी ओपन करून बघू शकता तुम्ही. या ठिकाणी असा नॉर्मल होता ब्लॅक अँड व्हाईट इमेज. तर त्याला आपण कलर लुकअप लावल्याच्या नंतर तो अशा प्रकारे दिसत आहे एकदम. बघू शकता कलर लुकअप लावल्याच्या नंतर आणि हा कलर लुकअप लावायच्या अगोदर तर या ठिकाणी आपण कलर लुकअप वगैरे लावून घेतलेला आहे. आणि ते झाल्याच्या नंतर आपला जो टेक्स्टचा भाग येतो, तर टेक्स्टचा भाग आपण टी टाईप टूलला सिलेक्ट करून आपण टेक्स्ट वगैरे ॲड करू शकतो मित्रांनो. तर या ठिकाणी बघू शकता मी ॲड केलेला आहे स्वर्गीय. बघू शकताय. तर हा स्वर्गीय हा आपण ॲड केले आहे आणि त्याच्यानंतरनं यशवंतरावजी चव्हाण साहेब असा टेक्स्ट आपण ॲड केलेला आहे. तर स्वर्गीयसाठी आपण टेको फॉन्ट यूज केलेला आहे आणि यशवंतरावजी चव्हाण साहेब याच्यासाठी आपण इन्फिनिटी फॉन्ट यूज केलेला आहे. टाईप झाल्याच्या नंतर त्याला कलर ओव्हरलीमध्ये जाऊन कलर वगैरे दिलेला आहे, नावाला स्ट्रोक वगैरे. आणि त्याच्यानंतर त्याच्या खालचा पार्ट टेक्स्टचा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन बघू शकता मित्रांनो. या ठिकाणी आपण टाईप केलेला आहे. टाईप टूलला सिलेक्ट करून टाईप करू शकतो. ते झाल्याच्या नंतरनं वरती आपण आणखीन एक 3 ओळीचा लिहिलेला आहे टेक्स्ट. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार बघू शकताय. अशा प्रकारे आपण डिझाईन केलेलं आहे आणि त्याच्यानंतरनं इथे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि एक फ्लावरची PNG ॲड केलेली आहे. तुम्ही बघू शकता. फ्लावरची PNG ॲड झाल्याच्या नंतरनं त्याला आपण थोडा आउटर ग्लो वगैरे दिलेला आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे.
एवढं झाल्याचं मित्रांनो बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने आपण डिझाईन बनवली आहे. आणि डिझाईन झाल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यावरती तुमचा लोगो देखील टाकू शकता. तर मी पण टाकलेला आहे या ठिकाणी. एक वेगळी लेयर घेऊन ओपन करतो तर बघू शकता वरती लोगो देखील तुम्ही ऍड केलेला आहे. मी ऍड केलेला आहे. तर मित्रांनो याची तुम्हाला फ्री पीएचडी फाईल भेटणार आहे. तुम्हाला हवी तशी तुम्ही एडिट करू शकता. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक भेटणार आहे फ्री पीएचडी फाईलची. तर ती पीएचडी फाईल तुम्ही डाउनलोड करून तुम्हाला यामध्ये काय चेंजेस करायचे ते सर्व चेंजेस तुम्ही करू शकता. मटेरियल वगैरे यूज करू शकता. खाली तुमचं नावाची लेबल वगैरे लावू शकता. फोटो वगैरे ॲड करू शकता. पूर्णपणे एडिटेबल पीएचडी फाईल भेटणार आहे. ऑल लेयर त्याच्या ओपन राहणार आहेत. तर मित्रांनो डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.